आजकाल फेसबुक, व्हॉट्सअपवर अनेक ग्रुप बनलेले असतात. अनेक ग्रुप्सचे वेगवेगळे ऍडमिन असतात. वेगवेगळ्या विषयांवरचे स्पेशल ग्रुप असतात. आपल्याला कधी कधी लिंक येते, आपण ते जॉईन करतो आवडीचा विषय असेल तर, किंवा कधी कधी ऍडमिन मार्फत आपल्याला ऍड केलं जातं. अशा प्रकारे आपण व्हॉट्सअपच्या अनेक ग्रुप्समध्ये कनेक्टेड असतो, फेसबुकच्या अनेक ग्रुप्समध्ये कनेक्टेड असतो, कारण आपल्या आवडीचे, आपल्या कामाचे असे ते विषय असतात. आज आपल्याशी मी एका महत्वाच्या विषयावर चर्चा करणार आहे. ते म्हणजे आजकाल एक एक ट्रेंड जो वाढतो आहे, किंवा एक चुकीची पद्धत जी समाजात पसरत चालली आहे, ती व्हॉट्सअप आणि फेसबुकच्या माध्यमातून स्त्री आणि पुरुष एकत्र येऊन एक असे ग्रुप तयार करतात, ज्याच्यामध्ये फक्त आणि फक्त एकमेकांच्या जोड्या जमवणं, एकत्र सेक्स एन्जॉय करणं, अतिशय मोठ्या मोठ्या रिसॉर्ट्समध्ये, हॉटेल्समध्ये पार्ट्या ऑर्गनाईज करणं, त्यामध्ये ड्रिंकिंग करणं, स्मोकिंग करणं, अंमली पदार्थांचं सेवन करणं, आणि त्याचबरोबर एकेका स्त्रीसोबत अनेक पुरुषांनी संबंध ठेवणं असेल, किंवा ग्रुप सेक्स असेल, अशा प्रकार एन्जॉय केले जातात ते. आणि त्यानंतर अशा त्याच्यामध्ये पण त्या महिलांचं शूटिंग करणं, फोटो काढणं, चोरून लपून हे सगळं करणं, आणि नंतर पार्टी संपल्यावर काही दिवसांनी कालांतराने तिला त्यावरून ब्लॅकमेल करणं किंवा न करणं, परंतु तिचा गैरफायदा घेत राहणं, या गोष्टी सुरू होतात. आणि याचा जो त्रास आहे तो खूप मोठ्या प्रमाणात महिलांना होतो आहे. नमस्कार, मी काउन्सिलर मीनाक्षी जगदाळे. आज आपला विषय आहे की समाज माध्यमात बनणारे हे जे ग्रुप आहेत, याची सुरुवात होते कशी. मुळात आपल्याला जेव्हा एखाद्या व्हॉट्सअप ग्रुपला ऍड केलं जातं, तेव्हा आपण थोडंफार बघतो कोण आहे, कसं आहे, काय माहिती ग्रुपवर येते आहे. साधारणपणे जर महिला ग्रुपचे ऍडमिन असतील किंवा अनेक महिलांचा जर तो ग्रुप असेल, तर आपण थोडंसं रिलॅक्स होतो. इव्हन पुरुषांना पण वाटतं ठीक आहे, महिला ऍडमिन आहे म्हणजे ग्रुप एक सेफ आहे, काहीतरी चांगल्या उद्देशाने बनवलेला हा ग्रुप असेल, आणि यामध्ये आपल्याला ऍड व्हायला किंवा यामध्ये आपण मेंबर बनून राहायला काही फारशी हरकत नाहीये. आणि सगळे एक अडल्ट असल्यामुळे, सज्ञान असल्यामुळे, त्याच्यामध्ये थोडंफार काही नॉनव्हेज जोक किंवा काही चुकीचं मटेरियल जरी आलं तरी स्त्री किंवा पुरुष इग्नोर करतात किंवा एवढं ते सिरियसली घेत नाहीत. याच्यामध्ये असं होतं की महिलाच महिलांशी, ग्रुपमधल्या इतर महिलांशी मैत्री वाढवतात. जी ऍडमिन महिला आहे ती इतर महिलांना मोटिवेट करते, थोडीफार बोलाचाली होते, ओळखी वाढवतात, आपण एकत्र भेटूयात, एकत्र बोलूयात, अशा प्रकारे त्यांच्यामध्ये कम्युनिकेशन होतं. आणि महिलांनाच भेटणार आहेत, एकमेकांशी गेट टुगेदर करणार आहेत म्हटल्यावर सगळ्या बिनधास्तपणे आणि अगदी डोळे झाकून विश्वास ठेवून एकमेकींना भेटतात सुद्धा. या भेटींमध्ये महिला जी ऍडमिन असते, जिला या सगळ्याच्या मागे आर्थिक फायदा होणार असतो, जिला पुरुषाकडनं कमिशन भेटणार असतं, त्याला एखादी महिला प्रोव्हाइड करण्याबद्दल ती पुढाकार खूप घेते. सगळ्या महिला जमल्यावर ती त्यांना शॉपिंगला नेते, पिक्चरला नेते, चांगल्या हॉटेल्सला पार्टी देते, त्यांना हे कन्व्हिन्स करते की ती जे काही करते आहे ते काय आहे, तिच्या कामाचं स्वरूप काय आहे. आणि अशा आपल्या पार्ट्या होतात, आपलं गेट टुगेदर होतं, तुम्ही पण अशा पार्टीजला येत जा, आणि त्यात मजा असते, त्यात काही प्रॉब्लेम नसतो. तुम्हाला जर तुमच्या नवऱ्यापासून काही प्रॉब्लेम असेल किंवा तुमचा नवरा तुमच्याकडे दुर्लक्ष करत असेल, तर कधीतरी एन्जॉयमेंट म्हणून अशी पार्टी करायला किंवा यात सहभागी व्हायला काहीच प्रॉब्लेम नाही. जर एखादी महिला खरंच या गोष्टीपासून डिप्राइव्ड असेल किंवा खूप सर्वसामान्य परिस्थितीची असेल, तर तिला कुठतरी या गोष्टीचं अट्रॅक्शन वाटतं की अरे एवढ्या मोठ्या हॉटेलमध्ये जायचंय, अशा रिसॉर्टमध्ये जायचंय, मी कधी माझे स्वतःचे पैसे खर्च करून तर जाऊ शकत नाही, किंवा माझी तेवढी ऐपत नाही, किंवा माझी तेवढी आर्थिक परिस्थिती नाही की मी कधी असं जेवण, असे ड्रिंक, असं सगळं वातावरण फील करू शकेल किंवा अनुभवू शकेल. तर काय हरकत आहे, या पण तर माझ्या मैत्रिणीच आहेत, या पण सगळ्या लेडीजच आहेत, तर आपण यांच्याबरोबर एखादी पार्टी, एखाद दिवशी, एखाद्या रात्री जायला हरकत नाहीये. असं करून अगदी साध्यातली साधी महिला सुद्धा स्वतःचं मन प्रिपेअर करते, किंवा तिला आनंद होतो की आपल्याला ही खूप छान संधी चालून आलेली आहे. या पार्टीज एका वेगळ्या नावाखाली ऑर्गनाईज केलेल्या असतात. अतिशय वेगळ्या प्रकारचे हॉटेल्स किंवा शहरापासून लांब असलेले हॉटेल्स असतील, एकांतातले असतील, जिथे प्रत्यक्षात कोणी तुम्हाला ओळखीचं भेटणार नाही किंवा ओळखणार नाही किंवा पाहणार नाही, ही काळजी तिथे घेतलेली असते. हॉटेल स्टाफला किंवा मॅनेजमेंटला देखील हे सगळं माहिती असतं. त्यामुळे अतिशय व्यवस्थित पॉश रूम्स, सगळ्या प्रकारची उच्चभ्रू सर्व्हिस तिथे प्रोव्हाइड करण्यात ते कुठेच कमी पडत नाहीत. आणि जेव्हा अतिशय नवीन महिला त्या ठिकाणी जाते, तेव्हा तिला लक्षात येतं की इथे जेंट्स पण आहेत, लेडीज पण आहेत, सगळे ड्रिंक करतायत, सगळं वातावरण एकदम असं मदहोश करणारं आहे, एकदम एक्सायटेड आहे. तर अशा वातावरणाचा आपण कधी आनंद घेणार.
त्यामुळे ह्या महिला पण एकमेकींना मोटिवेट करणं किंवा एकमेकींसोबत या वातावरणाचा आनंद घ्यायला सुरुवात करतात. हे करत असताना त्या कुठतरी हे विसरून जातात की इथे पुरुष पण आहेत, हे तर कोणी आपल्याला ओळखत नाहीत, काही नाहीत. पण मग कुठतरी तेव्हा अवघडलेपणा वाटतो की आपण नाही कसं म्हणायचं, आपण इथून निघून कसं जायचं, आता आपला मागासलेपणा दिसेल. हे हाय क्लास जे काही चाललेलं आहे, आपल्या मनाला पटो ना पटो ट्राय करायला काय हरकत आहे. कारण की आपण जर असं म्हणणार की नाही मी ड्रिंक करत नाही, किंवा मी पुरुषासोबत परक्या पुरुषासोबत मी बोलत नाही, किंवा मी त्याच्यासोबत बसू शकत नाही, किंवा मी त्याच्यासोबत काही शेअर करू शकत नाही, तर आपला अडाणीपणा दिसेल, आपला मागासलेपणा दिसेल. या सगळ्या जणी आपल्याला नावं ठेवतील किंवा या पार्टीमध्ये आपण एकदम वेगळे पडू, आपल्याकडे एकदमच बावळट म्हणून बघितलं जाईल. म्हणून खूप महिला सतर्क व्हायचं वाटतं त्यांना, किंवा कुठली जाणीव होते तरी देखील या प्रवाहात वाहत जातात. का तर त्यांना कुठतरी कमीपणा वाटतो की मी यातून मागे कशी फिरू. मग अशा ठिकाणी असं होतं की ड्रिंक हे घेतलं जातं. सगळ्याच महिलांना रेग्युलर ड्रिंक घेण्याची सवय नसल्यामुळे, किंवा ज्यांना सवयच नसते त्यांनी ड्रिंक घेतल्यामुळे त्याचे परिणाम काय होणार आहेत, त्यानंतर आपली अवस्था काय होणार आहे हे त्यांना माहीत नसतं. पण एक आनंदाच्या भरात किंवा त्या वातावरणाचा पार्ट म्हणून किंवा त्या पार्टीचा एक प्रोटोकॉल म्हणून ते सगळे करतायत म्हणून ती ते ट्राय करते. ट्राय केल्यानंतर तिला शुद्ध राहत नाही किंवा ती स्वतःच्या बऱ्यापैकी कंट्रोलच्या बाहेर जाते. पण तिला कुठेतरी आधार असतो, एक वाटत असतं की बाकीच्या पण लेडीज आपल्या सोबत आहेत, ऍडमिन आपल्या सोबत आहेत, तर आपल्याला बाकी काही त्रासदायक इथे घडणार नाहीये. आणि हे सगळे एवढे स्टँडर्ड लोक आहेत किंवा एवढे एज्युकेटेड लोक आहेत, हायफाय लोक आहेत, तर इथे कुठली अनुचित घटना आपल्यासोबत घडणार नाही अशी ती मनाची समजूत काढते. पण जेव्हा तिला काही ठराविक एका पेग नंतर किंवा थोडंफार ड्रिंकचं प्रमाण वाढल्यानंतर एखाद्या रूम मध्ये नेलं जातं आणि तिच्यासोबत अनुचित प्रकार घडतो, चुकीचे संबंध ठेवले जातात, तर ते फक्त एक पुरुष ठेवतो असं नाही, तर त्या याच्यामध्ये, त्या नशेमध्ये किंवा त्या झोपेमध्ये किंवा त्या गुंगीमध्ये आणि त्या ग्लानीमध्ये रात्रभर तिच्यासोबत कोणत्या प्रकारचे दुष्व्यवहार झाले किंवा तिच्यासोबत किती जणांनी कशा प्रकारे वर्तन केलं हे ती सांगू शकत नाही, हे तिच्या लक्षात सुद्धा राहत नाही. हे तिला तेव्हा कळतं जेव्हा दुसऱ्या दिवशी चर्चा होते किंवा त्या ग्रुपमध्ये गप्पा होतात किंवा तिचे काही फोटो व्हिडिओज हे तिला दाखवले जातात किंवा सामुदायिकरित्या चर्चा केली जाते की काल तुझ्यासोबत 4 जण होते, काल तुझ्यासोबत 3 जण होते आणि मग तुला कसं वाटलं, तुला एन्जॉय आला का, तुला हे आवडलं का. आणि तेव्हा ती शॉक होते. जर ती त्या प्रवृत्तीची नसेल तर तिला या गोष्टीचा प्रचंड मानसिक त्रास होतो आणि ती खूप टेन्शनमध्ये जाते. आणि ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे ती महिला ज्या पुरुषांना पुरवली गेली आहे, ती जी ग्रुपची ऍडमिन आहे, तिला मात्र या प्रत्येक पुरुषाकडनं पैसे मिळालेले असतात. ऍज अ कमिशन, ऍज अ एक एजंट म्हणून तिने काम केलेलं असतं. पण त्यामध्ये एक नॉर्मल किंवा साधी महिला ही फसलेली असते आणि अगदी कळत नकळत ती फसत गेलेली असते. एकदा हे असं झाल्यानंतर आपण स्वतःहूनच जर त्या ठिकाणी गेलो होतो, आपण स्वतः त्या रिसॉर्टमध्ये गेलेलो आहे, कोणी आपल्यासोबत बळजबरी केली नाही, कोणी आपल्याला बळजबरी ड्रिंक पाजलं नाही, कोणी आपल्यावर बलात्कार केलेला नाहीये, सगळं जे घडलंय ते स्वखुशीने घडलंय म्हटल्यावर त्याबद्दलची तक्रार करणार कुठे. आणि स्वतःचीच झालेली ही मानहानी, स्वतःची गेलेली इज्जत ही कोणापुढे कशी सांगणार. त्यामुळे ह्या महिलेला इतकं शांत बसावं लागतं. अन्यथा जर तिला पटलं, तिला आवडलं की ह्या सगळ्या गोष्टीतून मला एक छान लाईफस्टाईल अनुभवायला मिळतेय, मला काहीतरी छान गिफ्ट मिळतात आहे, मला मोठे मोठे लोक भेटतात आहे की जे मला पुढे फायनान्शियली खूप छान प्रकारे स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग देऊ शकतील, तर मग ती त्यामध्ये वाहवत जाते, होकार देते आणि ती त्या ग्रुपची सदस्य बनून राहते. पण एखादी जर सर्वसामान्य किंवा चांगल्या विचारांची महिला असेल तर ती मात्र यातून खूप मोठा तिच्या आयुष्याला सेटबॅक बसू शकतो. तिला खूप मोठ्या प्रमाणात बदनामीची, सामाजिक बदनामीची, कौटुंबिक बदनामीची भीती वाटू शकते आणि ती पूर्णतः कोलॅप्स होऊ शकते. आज या विषयावर व्हिडिओ बनवण्यामागचं कारण की काउन्सिलिंगला आलेली एक केस जी होती ती या अनुषंगाने प्रॉब्लेममध्ये फसलेली महिला होती. अशाच प्रकारे तिला ती एक हाऊसवाईफ होती आणि तिला व्हॉट्सअपच्या एका ग्रुपमध्ये ऍड केलं गेलं होतं. ऍडमिन्स सगळ्या महिला असल्यामुळे आणि बऱ्यापैकी महिला पुरुष त्याच्यामध्ये ग्रुपमध्ये असल्यामुळे तिला वाटलं की हरकत नाही, कुठेतरी घरगुती उद्योग किंवा काहीतरी एंटरटेनमेंट किंवा महिलांसाठीचे काही रोजगार वगैरे अशा प्रकारचा हा ग्रुप असू शकतो. आणि ग्रुप पण खूप ऍक्टिव्ह होता.
त्यामध्ये जी ग्रुप ऍडमिन होती तिने तिच्याशी पर्सनल ओळख वाढवली होती, तिच्याशी सर्व विषयांवर त्यांच्या गप्पा चर्चा रंगायच्या किंवा बोललं जायचं. भेटलेल्या होत्या त्या दोघी एकमेकींना बऱ्याचदा, काही कामानिमित्त वगैरे. म्हणजे सुरुवातीला ही कुठे तिला आयडियाच नव्हती की हा ग्रुप काही वेगळा आहे किंवा काहीतरी यातनं आपल्याला काहीतरी आपल्या बाबतीत चुकीचं घडणार आहे. ज्या वेळेला ही ऍडमिननी तिला ह्या पार्टीसाठी इन्व्हाइट केलं त्यावेळेला ती ताबडतोब तयार झाली, कारण तिला वाटलं हरकत नाही. तिला असंच सांगण्यात आलं होतं की आपण जेवढ्या ग्रुपमधल्या महिला आहेत यांना काही जण रोजगार देणार आहेत किंवा काही काही वेगवेगळे कामं देणार आहेत. काही हाऊसवाईफ्स आहेत ज्यांचं शिक्षण आहे पण त्या नोकरी करू शकत नाहीत, ज्यांना व्यवसाय करण्यात पण भांडवल नाही आहे, त्यांना आपल्याला काम मिळणार आहे. तर अशा एका मीटिंग्स कम पार्टीसाठी आपल्याला जायचं आहे आणि तिला ठिकाण पत्ता सगळं कळवण्यात आलं होतं. इव्हन तिला पिकअप करण्यात येईल, ड्रॉप करण्यात येईल असं सगळं सांगितलं होतं. आणि ठीक आहे, ओके, हरकत नाही, एखादी संधी येते तर जाऊन बघायला आपण बघू शकतो काय आहे काय नाही, काय ऑफर आहे. आणि अनेक महिला चालल्या तर आपण पण जाऊ या अनुषंगाने. आणि तिने इतर महिलांशी कन्फर्म पण केलं होतं की ओके तुम्ही या पार्टीला इथे येणार आहात का, अशी मीटिंग आहे, आपल्याला कामाची संधी मिळणार आहे. तर सगळ्यांकडनं होकार आला होता. त्यामुळे बिंदासपणे ही महिला त्या पार्टीमध्ये सहभागी झाली होती. आणि त्यानंतर मात्र तिथे जे काही झालं, सुरुवात झाली, गप्पा झाल्या, नॉर्मली बोलले गेले. काही जेंट्स होते, त्यामध्ये बऱ्यापैकी मोठे मोठे बिझनेसमॅन होते, मोठे उद्योजक होते. त्यामुळे तिला एक खात्री पटली की नाही यांच्यामार्फत खरंच आपल्याला काही ना काही काम मिळणार असेल किंवा महिलांचा ग्रुप तयार करून हे काहीतरी काम वगैरे आपल्याला देणार असतील. मग ते घरगुती असेल किंवा कुठल्याही प्रकारचं असेल तर आपल्याला 2 पैसे मिळण्याची ही संधी आहे. अशा प्रकारे ती त्या पार्टीमध्ये बोलत चालत गप्पा मारत मग ड्रिंक्सचा राऊंड सुरू झाला. तिथे जेव्हा सगळ्याच जणी हे करत होत्या तेव्हा हिने पण अगदी त्या गोष्टीमध्ये ती वाहवत गेली. आणि हे सगळं होता ज्या वेळेला तिला हे लक्षात आलं की ओव्हरनाईट पण इथे राहायचं आहे आता, तिला तिथून जाता येईना, काहीच करता येईना. ओके म्हणून तिला तिथे सगळं जे पुढे येतं ते स्वीकारत जावं लागलं. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तिच्या लक्षात आलं की तिच्यासोबत रात्रीतनं 2-3 जणांनी खूप चुकीचा प्रकार केलेला आहे. आणि त्यावेळेला मात्र तिला खूप वेगळाच अनुभव आला, वेगळंच सगळं घडलं होतं तिच्या बाबतीत. आणि ती आपल्याकडे हे सगळं कंप्लेंट कम काउन्सिलिंगसाठी आली होती. आणि आता याच्यावर काय मार्ग काढायचा. बरं, याच्यामध्ये तिच्यावर कुठे जबरदस्ती झाली असं ती म्हणू शकत नव्हती किंवा कोणाचं नाव पण ती घेऊ शकत नव्हती, कारण ती स्वतः या ग्रुपमध्ये व्हॉट्सअपच्या खूप दिवसांपासून होती. आता हे सगळं जे आहे हे कॉम्प्लिकेशन आपण आपल्या पद्धतीने सोडवायचा प्रयत्न करूच. पण या व्हिडिओद्वारे मी केवळ आपल्याला सतर्क आणि सावध करू इच्छिते की फेसबुकवर, व्हॉट्सअपवर किंवा अनेक सामाजिक माध्यमांवर अनेक असे ग्रुप्स आहेत ज्याच्यातून खूप चांगलं कार्य केलं जातं. काही आध्यात्मिक आहेत, काही सोशल आहेत, काही मार्केटिंगचे आहेत, काही बिझनेसचे आहेत, काही एज्युकेशनचे आहेत. अनेक चांगल्या कामांसाठी ग्रुप्सचा वापर उद्देश केला जातो. महिला सुद्धा अतिशय चांगल्या उद्योजिका म्हणून तिथे कार्यरत आहेत, ऍक्टिव्ह आहेत. पण याच्यामध्ये 100त एखादा तरी ग्रुप असा चुकीचा असेल आणि त्याला आपल्याला चुकून जॉईन करण्यात आलं किंवा आपण चुकून त्याला जर स्वतःहून जॉईन झालात तर आपण एकदा नीट पारखून घ्या की कोण आहे, काय आहे, साधारण कशा प्रकारच्या पोस्ट याच्यामध्ये येतात, कशा प्रकारचे लोक यामध्ये आहेत. आणि प्रत्यक्षात नुसतं ग्रुपमध्ये राहणं याच्या पलीकडे जाऊन जर प्रत्यक्षात तुम्हाला कुठे इन्व्हिटेशन दिलं गेलं, बोलावलं गेलं किंवा एकत्र जमायचं असं सांगितलं गेलं तर मात्र तुम्ही खूप विचार करा, खूप शहानिशा करा. त्याशिवाय कुठल्याही व्हॉट्सअप आणि फेसबुकवरच्या फ्रेंडशिपला किंवा ओळखीला असं प्रत्यक्षामध्ये तुम्ही ऍक्टिव्ह करायला जाऊ नका. आणि सावधान राहा, सतर्क राहा. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आपण कमेंट बॉक्समध्ये आपल्या सूचना जरूर द्या. आपल्याला कुठल्याही प्रकारचं मार्गदर्शन हवं असेल तर दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर आपण संपर्क करू शकता. सामाजिक जनजागृतीसाठी आपण अजून कोणत्या विषयांवर व्हिडिओ बनवावेत याबद्दल देखील आपण आपले सल्ले सूचना आम्हाला देऊ शकता. आमच्या व्हिडिओला लाईक करा, सप्रेम मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.